जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जाधवर मूट कोर्ट स्पर्धेत एम शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे यांनी विजेतेपद पटकावले, तर NBT लॉ कॉलेज नाशिक यांनी उपविजेतेपद मिळवले. रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ यांना सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचा समारोप नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडला. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर लॉ कॉलेज आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेच्या समारोप समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान प्रमुख पाहुणे, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, पुणे येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम रुक्मे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणेच्या देशना जैन यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता, विधी लोणावत यांना सर्वोत्कृष्ट संशोधक, तर रेहाना इक्बाल इमानी यांना प्राथमिक फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून गौरवण्यात आले. याच प्रसंगी जीवनगौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेत देशभरातील 28 संघांनी सहभाग घेतला असून 70हून अधिक विधिज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिल्याने ही स्पर्धा शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी ठरली. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर लिखित पुस्तकाचे प्रकाशन आणि 1 मंथ कोर्स सर्टिफिकेटचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान म्हणाले, मूट कोर्टमधून प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाकडे होणाऱ्या संक्रमणासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार ठेवणे आवश्यक आहे. वकिली हा प्रतिष्ठेचा व्यवसाय असून त्यासाठी स्पष्टता, नैतिकता, शिस्त आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. कायदा हा आयुष्यभर शिकण्याचा प्रवास आहे आणि प्रत्येक प्रकरणातून नवी शिकवण मिळते. न्यायालयात ठामपणे लढावे, मात्र न्यायालयाबाहेर परस्पर आदर राखणे हीच खरी व्यावसायिकता आहे. तसेच समानता ही संविधानाची मूलभूत संकल्पना असून प्रत्येकाला सन्मानाने वागण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी नमूद केले. It is true that mooting is now firmly part of the legal curriculum. It has got tremendous benefits also. It has emerged as a vital component of legal education, not merely as an academic exercise, but also as a practical method of learning. It simulates real courtroom environment and processes, thereby transforming passive learning into active participation. While there are advantages of mooting, and these are quite significant, there are also limitations of mooting. Mooting gives you that simulant of a courtroom proceeding, but it can't replace the real-time courtroom proceedings. In actual practice, one often has to deal with unexpected questions a judge like Justice Modak may place before you, which you cannot or you may not have anticipated. The comfort of a record, a prepared record, may have to give way for a spontaneity of immediate response. This is where court craft comes in, which is also known as the art of advocacy. Last year, in the Supreme Court, sometime in March, I was part of the bench with Justice Oak when one young advocate argued a case, and she had prepared her case very well, but it was evident that she was arguing along the dotted line, the way she had prepared at home. She had done her homework. So when the court questioned her, she was only responding in a way she had prepared. And when we asked her, she said, yes, this is my first case as a lawyer. So both of us, Justice Oak and myself, we complimented her that indeed you have prepared really well and you have got a very bright future. But we also told her that
she needed to come out of her mooting days. The transition from mooting to real-time court is the challenge. This will, I'm not trying to be passive or trying to dissuade you, but this will come with experience. This will come with practice, your years in the bar. न्यायमूर्ती श्रीराम मोडक म्हणाले, विद्यार्थ्यांनी न्यायालयीन शिस्त, अचूक युक्तिवाद आणि व्यावहारिक ज्ञान यांना प्राधान्य द्यावे. वकिलीतील यश हे केवळ ज्ञानावर अवलंबून नसून प्रभावी सादरीकरण, सखोल तयारी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यावरही तितकेच अवलंबून असते. And friends, you may note, except one incident of emergency, in all these years, democracy has survived, and that is the success of Indian citizen. And Jadhavar sir, you are trying to inculcate this habit of democracy, explaining to them what are the principles of democracy by way of this method. So it's really appreciable. So friends, all of you are lucky that you are studying in such institution. You are participating in such moot court competition. Now last thing. Now you may see the institutions, they are taking a lot of efforts to teach you best in law courses. They are organizing such moot courts. They are organizing judgment right competitions. They are conducting so many programs. And our Principal District Judge Sri Mahajan sir has already told you, court cases is not the problem. Pendency is not the problem. Once you enter the profession, cases are waiting for you. If it is so, still, why is the problem? The problem is, even though you are taught in the better way, when it comes to implementation, problem lies there. Problem lies there. When you appear before us, when you are taught in the best institution, what is the problem? Problem is that when you argue before us, when you prepare yourself on facts and law, there you are not taking sufficient efforts, not preparing you well, and the problem lies there. We are not getting the proper assistance. So friends, I want to tell you only these things. Studying in a reputed institution is not enough. Once you will enter into practice, you have to follow the principles, you have to follow the values, and you have to prepare well prior to arguing a case. And you should keep in mind that you are not only representing your client, but you are assisting the court in dispensation of justice. So that is very important. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, मूट कोर्ट स्पर्धा या शैक्षणिक अभ्यास आणि प्रत्यक्ष न्यायालयीन सराव यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. अशा व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि वकिली कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होते, असंही त्यांनी सांगितले. आणि म्हणून माझ्या सर्व मित्रांना एकच विनंती की ज्या पद्धतीने ही संस्था स्थापन केल्यानंतर आम्ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती तुमच्या सगळ्यांसाठी कष्ट घेतोय. हे कष्ट घेत असताना आज लोकांचा फक्त विश्वास हे न्याय व्यवस्थेकडे त्या ठिकाणी राहिलेला आहे. आज अनेक लोकांकडे जर आपण बघितलं, अनेक जर आपण मीडिया पाहिला, तर प्रत्येक व्यवस्थेवरती त्या ठिकाणी घाला घातला जातोय. आज इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी शिव्या घालतायत लोक, सरकारला शिव्या त्या ठिकाणी घालतायत. परंतु आज एकमेव न्याय व्यवस्था अशी आहे की जो तळागाळातला गावामध्ये असलेला माणूस सुद्धा असं म्हणतो की जर तुम्ही माझ्यावरती अन्याय केला तर मी तुम्हाला कोर्टामध्ये खेचेल आणि त्यावेळेसला मला न्याय त्या ठिकाणी मिळेल आणि तो न्याय मी त्या ठिकाणी मिळवून घेईल. आणि त्याच्यामुळे आज ज्या वेळेसला तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात, पैसे तर प्रत्येकाने कमवलेच पाहिजे, परंतु हे पैसे कमवत असताना आपण अत्यंत मोठ्या प्रमाणावरती इथिक्स ठेवणं, इथिक्स ठेवत असताना गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये न जाता ते आपले लोक आहेत याचा विचार करून आपण पुढे जाणं, हा अत्यंत महत्वाचा एक संदेश आम्हाला या व्यवस्थेच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी द्यावा असं वाटतं. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.